हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल. मी पण मस्त आहे. तर इथे घेतला 1 किलो साबुदाणा, छान 3-4 पाण्याने धुवून घेतला. आता हे पण पाणी काढून टाकणार आहे. चला आता इथं पाणी टाकायचं. आता मी एवढं ठेवलं आहे, तर तुम्ही म्हणाल जास्त, तर आपल्याला जास्तच राहून द्यायचं आहे, कारण सकाळी आपल्याला शिजवायला पाणी ठेवायचंच आहे. तर इथं सकाळी छान अशी साबुदाणा पळीपापडी करायची आहे हिरव्या मिरचीची, पण त्यात आपण बटाटे किसून टाकणार आहे. चला म्हटलं ही रेसिपी तुमच्याशी शेअर करावा. आता यावर झाकण ठेवते 5-6 तास, छान म्हणजे रात्रभर ठेवणार आहे. सकाळी याच्या आपण बघणार आहोत पळीपापड्या. इथं घेतलं आहे 1 ते 1.25 किलो बटाटे. हे छान साल्ट काढून घ्यायचे आणि मग ह्या किसणीने किस करणार आहे आणि तो साबुदाण्याच्या पापड्यांमध्ये सोडायचा आपल्याला किस. इथं घेतले 1 ते 1.25 किलो बटाटे. इथे घेतले आपल्याला साळून घ्यायचे बटाटे आणि या किसणीने किस करून तो छान पळीपापडमध्ये सोडायचा आहे तो किस. चला असे याच पद्धतीने सर्व याच प्रकारे सर्व करून घेणार आहे. इथं किस करून घेते. चला इथं 4 ते 5 तांबे पाणी घेतलंय. तेवढं खीर करणार आहे आपण, त्यासाठी जास्त पाणी घेतलं आहे. 4-5 तांबे. पाण्याला थोडी उकळी आली, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. चला इथं चवीप्रमाणे मिरची बारीक करून घेतली होती, हिरव्या मिरचीची पेस्ट ती टाकून घेतली आहे. मीठ, हिरवी मिरची. तुम्ही जिरे खात असाल तर जिरे घ्या, मी नाही घेत उपवासाला, म्हणजे वापरत नाही. त्याला उकळी येऊन द्यायची. इथं छान बटाटे घेतले मी 1 किलो साबुदाणा, 1 किलो बटाटा 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे. स्वच्छ पाणी बघा, यातला पूर्ण स्टार्च काढून घेतलेला आहे. आता यात आधी साबुदाण्याची हे बटाटा किस शिजून घ्यायचा 40% आणि मग साबुदाणा टाकायचा. चला इथं साबुदाणा सोडून घ्यायचा आहे. चला इथं छान मिक्स करून घ्यायचं. 40% साबुदाणा शिजवून घ्यायचा, मग यात टाकणार आहोत आपण बटाट्याचा किस. फ्रीजला तुम्ही मिरची, मीठ चेक करू शकता आणि शक्यतो वाळवण्याच्या पदार्थांना कमीच मीठ वापरायचं, कारण पदार्थ वाळून हा छोटा होतो. चला इथेच 60% साबुदाणा शिजलेला आहे बघा असं. आता आपण बटाटा किस टाकायचा यात. इथे बटाटे किस टाकून घेणार आहे. तर हा 1 किलो बटाट्याचाच किस आहे. छान एक जीव करून घ्यायचं. अजून थोडं पाणी लागणार आहे बरं का आपल्याला, कारण आपल्याला पळीपापड करायचे आहे, त्यासाठी अजून पातळ करणार आहे मी. थोडं पाणी वापरणार आहे अजून. इथं आपल्या खिरीच्या पापड्यांचं बॅटर तयार झालं आहे. तर बघा छान मीठ तुम्हाला हवं असेल तर या स्टेजला तुम्ही मीठ आणि हिरवी मिरचीचं म्हणजे जे आपण घेतलेलं आहे ते चेक करून घ्यायचं. चला आता गच्चीवर छान पापड्या करून घेणार आहे. चला इथं आलेलो आहे आपण गच्चीवर. इथं सावलीत ठेवलं आहे पातेलं. इथं पापड्यांना केली सुरुवात. गोल आकार देऊन घ्यायचा. जास्त मोठी नाही करायची, जास्त छोटी नाही करायची, मस्त मध्यम. तळल्यावर कढईत छान. तर चला अशा झालेल्या आहे पापड्या खिरीच्या. हिरवी मिरचीचा छान लागता, नक्की करून बघा.
आणि बटाटा टाकायचं. तर बघा असा बटाटा छान दिसतो आणि तळल्यावर पण कुरकुरीत चवीला छान लागतं या पापड्या. तर हिरव्या मिरचीतल्या बटाट्याचा किस वापरून झणझणीत छान पापड्या बनवल्या आहे. एक पलंग भरला इकडं, बाकीच्या इकडं हिरव्या मिरचीची चकली आहे, तिकडं लाल मिरचीची आहे आणि बटाट्याचा किस आहे. त्याच्या सर्व रेसिपी आलेल्या आहे, नक्की बघा. तर इथे आपले पळी पापड हिरव्या मिरचीतले, यात आपण वापरलेला आहे बटाटा किस. चला बघू आता. इथं मी आधी थोडा किस तळून बघितला होता. इथे हिरव्या मिरचीचे पळी पापड. तर छान झालेली रेसिपी ही पण, तर नक्की ट्राय करा. बटाटा टाकायचा, हिरवी मिरची टाकायची. बघा अशी कुरकुरीत मस्त. चला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.